बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना घडलेली आहे। प्रशिक्षणार्थी वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती आहे। बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळल्याची घटना घडली। अजितदादांचा अपघात झालेल्या गौजीबावी गावातच पुन्हा एकदा विमान कोसळले। बारामतीत रेडबर्ड कंपनीचं शिकाऊ विमान पडलं। दरम्यान पायलट सुरक्षित असल्याची माहिती। शेतातील खांबाला विमान धडकून खाली कोसळल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। हे तेलतराच्या आड होते, फक्त ह्याला इमान धडकल्यावर मी उठून उभं राहिली। काय वाजलं मग तर इमान, मी म्हणलं आता काय खरं नाही बाबा, इमान पडलं म्हणल्यावर थोडी मी पड्यावर सरली, पुन्हा इमान खाली बसलं। इमान खाली बसले मी बघाय आली, म्हणलं माणसं आत किती काय झालंय बघावं म्हणलं। तर आमच्यातली काय म्हणली, पुढे जाऊ नको, पेटल इमान, ते तिथे आयल असतं। मग अजून मागे सरली। मग ते किती माणसं होती त्याच्यात? एकच काय शाबत होतं? लागलं होतं का त्यांना? काहीच नाही अजिबात झालं त्याला। मग त्यांनी काय केलं, सगळं बंद केलं, बाहेर निघलं दार उघडून, काय झालंय का तर नाही म्हणले काय झालं। मग त्यांनी दार बिरं उघडून बाहेर निघले, आम्ही सगळी जवळ आलो। शिकाऊ विमान नेमकं कशामुळे पडलं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही। यापूर्वीही रेडबर्ड या कंपनीचं विमान या ठिकाणी कोसळलंय। या ठिकाणी शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं। तर बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना घडलेली आहे। यामध्ये प्रशिक्षणार्थी विमान जे आहे ते पडलेलं आहे। विमान या ठिकाणी खाली ज्यावेळेला आलं आणि पडतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। एका शेताच्या जवळ हे विमान जे आहे ते पडलेलं आहे। त्यामधला वैमानिक जो आहे सुरक्षित आहे। पडलेलं विमान हे शिकाऊ वैमानिक चालवत असल्याची देखील माहिती आहे। त्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। विमान ज्यावेळेला खाली आलं त्यावेळेची ही दृश्य आणि एका शेतामध्ये हे विमान पडलेलं आहे। इमान पडलं का?